समृद्धी महामार्गाचा पुढचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच खुला करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची घोषणा। 8 ते 10 दिवसांमध्ये करणार महामार्गाची पाहणी। वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरती उद्या सुनावणी। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा झालाय दाखल। पुण्यामध्ये 3 ऑगस्टला ठाकरे गटाचा राज्यस्तरीय अधिवेशन। उद्धव ठाकरे करणार राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित। जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार असं पोस्टर पक्षाकडून व्हायरल। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशीच राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठेंचा मोठा पुतळा उभारला जाणार। त्यासाठी धाराशिवमधील दुग्धविकास विभागाची 1 एकर जागा दिली जाणार। राज्यामध्ये 1,65,70,437 पीक विमा अर्ज दाखल। मुदतवाढ दिल्यानंतर 21,90,000 अर्जांची वाढ। धनंजय मुंडेंची माहिती। बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीचा लिलाव। 48 लाख रुपयांना विकली गेली संविधानाची पहिली प्रत। सॅफ्रन आर्ट या प्राचीन वस्तू आणि पुस्तकांचे लिलाव करणाऱ्या कंपनीनं लावली होती बोली। बेळगावच्या रायबाग तालुक्यामधील कुडचीमध्ये कृष्णा नदी पात्रामध्ये NDRFची बोट उलटली। सुदैवानं नदीमध्ये पडलेल्या दोघांना झाडाच्या फांदीचा आधार मिळाल्यानं दोघेही बचावले। मथुर येथील श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादामध्ये न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। हिंदू पक्षाच्या विविध 18 याचिकांना आक्षेप घेणारी मुस्लिम पक्षाची याचिका न्यायालयानं फेटाळली। 12 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।